हॅलो एव्हरीवन. लास्ट टाईम आपण लॉग इन पेजमधनं बटन क्लिक कसा ओपन करून बटन क्लिक कसा वर्क करायचा ते बघितलेलं. आज आपण लास्ट टाईम पण आपण टेक्स्ट बॉक्स प्रॉपर्टी बघितलेला, बटन्स प्रॉपर्टी बघितलेल्या, लेबल प्रॉपर्टीज बघितलेल्या. तर आता आपण हायपरलिंक, कॅलेंडर आणि रेडिओ बटन यांच्या प्रॉपर्टीज बघणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल मी एक वेब ॲप्लिकेशन घेतलं आहे ASP.NETनं. जसं आपण फ्रेमवर्कचा टेम्पलेट सिलेक्ट करून प्रोजेक्ट क्रिएट करतो त्याप्रमाणेच मी इथं ASP.NET वेब ॲप्लिकेशन क्रिएट करून घेतलेलं आहे, एम्प्टी सिलेक्ट करून. तर आता मी ह्याच्यात पहिला वेब फॉर्म ॲड करून घेते. राईट क्लिक, तुमच्या प्रोजेक्ट नेमवर राईट क्लिक करायचं, ॲड न्यू आयटममधनं तुम्हाला इथं वेब फॉर्म्स दिसतात. वेब फॉर्म्समधनं नुसतं सिंगल वेब फॉर्म सिलेक्ट करायचं आणि इथं नाव चेंज करायचं. आता मी फर्स्ट वेब फॉर्मला इथे कॅलेंडर म्हणून नाव देते. ओके, कॅलेंडर म्हणून नाव देते, ॲड म्हणते आणि माझा वेब फॉर्म इथे ॲड झालेला आहे. आता या वेब फॉर्ममध्ये फर्स्ट ऑफ ऑल मी एक कॅलेंडर घेते. आपण फर्स्ट एक्झाम्पल कॅलेंडरचं बघूया, कॅलेंडर कसा यूजमध्ये आणायचा. तर मी टेक्स्ट बॉक्समधनं इथे कॅलेंडर आहे, कॅलेंडर सिलेक्ट करते आणि ड्यूमध्ये माझ्या ड्रॉप करते. तर मला कॅलेंडर इथं आलेलं आहे. ओके, ॲट अ फॉर्मॅटमधनं जायचं, तिथनं तुम्हाला जो काय फॉर्मॅटिंग पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही इथं फॉर्मॅट करू शकता. आता मला काही करायचं नाही आहे, त्यामुळं मी आहे तसा ठेवला आहे. आणि आता याच्या प्रॉपर्टीज ओपन करायच्या आहेत. तर इलेमेंटवर राईट क्लिक, प्रॉपर्टीज. आता इथं कॅलेंडरच्या प्रॉपर्टीज आलेल्या आहेत. ओके, कॅलेंडरच्या प्रॉपर्टीज इथे आलेल्या आहेत. ओके, कॅलेंडरच्या प्रॉपर्टीज दिसत आहेत. तर इथनं तुम्ही त्याचा कलर चेंज करू शकता, बॅकग्राऊंड कलर, बॉर्डर विड्थ देऊ शकता, बॉर्डर स्टाईल देऊ शकता. ठीक आहे, त्यानंतर कलर चेंज करू शकता, फॉन्ट चेंज करू शकता, बोल्ड करू शकता. ठीक आहे, त्यानंतर प्रिव्हियस बिहेवियरप्रमाणे आपण इथं हे सगळ्या प्रॉपर्टीज बघणार आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण थेअरीकडे वळूया आणि मग प्रॅक्टिकलकडे येऊया. आता हे इथनं मी ड्रॉपडाऊन करून माझा कॅलेंडर मी इथं अवेलेबल करून घेतला आहे. ठीक आहे, तर आपण फर्स्ट कॅलेंडर इज यूज टू सिलेक्ट able data in a calendar. It also shows the data associated with the specific date. Okay, this controls displays a calendar through which user can move to any day in any year. आता कॅलेंडर आपण कशाला यूज करतो आहे, तर हा कंट्रोल काय करतो, तुम्हाला यूजरला एखादी डेट सिलेक्ट करायला मदत करतो. सिलेक्ट असेल, डे असेल, कोणत्याही इयरमधला, आत्तापर्यंतच्या इयरमधला सगळ्या करंट इयरपर्यंत तो सगळे डेट्स आणि मंथ्स दाखवतो. तिथनं तुम्हाला सिलेक्ट करण्यासाठी, फॉर एक्झाम्पल म्हटलं तर आपल्याला ज्यावेळेस रजिस्ट्रेशन पेज आहे त्यावेळेस आहे ना, बर्थ डेट सिलेक्ट करण्यासाठी असेल किंवा स्टार्टिंग और एंडिंग डेट, जसं एखादा कोर्स स्टार्ट झाला आहे तर त्यावेळेस स्टार्टिंग डेट और एंडिंग डेट सिलेक्ट करण्यासाठी असेल, तर अशा टाईमाला तुम्हाला डेट तुम्ही टाईप करण्यापेक्षा सिलेक्ट केलेली एकदम बेटर वाटतं. त्यासाठी आपण कॅलेंडर इथं प्रोव्हाइड करतो आहे. ओके, तर आपण कॅलेंडर स्टार्ट करूया. कॅलेंडरमधनं प्रॉपर्टीज बघा काय काय आहेत. फर्स्ट ऑफ ऑल प्रॉपर्टी आहे ती ASCII. इट इज यूज टू सेट कीबोर्ड शॉर्टकट फॉर दी कंट्रोल. आता ASCII की आपण यूज करतो तो कीबोर्ड शॉर्टकट सेट करण्यासाठी. कॅलेंडर ओपन करण्यासाठी एखादा कीबोर्ड शॉर्टकट आपण सिलेक्ट करून तिथं सेट करू शकतो. त्यानंतर टॅब इंडेक्स आपण मेन्शन करू शकतो, दी टॅब ऑर्डर ऑफ दी कंट्रोल.